कसं काय म्हणू शकता. परंतु झालं होतं असं की त्यानं 1911ला आल्यानंतर पहिली घोषणा केली की बंगालची फाळणी रद्द. आता जेव्हा कोणीतरी आपली मागणी एवढी मोठी मान्य करतो, आपल्यातलं ऐक्य वाढवायला मदत करतो, तेव्हा त्याचं स्वागत त्या कालखंडामध्ये करणं योग्य होतं. कारण तेव्हा त्यानं आपली एवढी मागणी मान्य केली होती आणि सर्वांना एक दिलासा मिळाला होता की हा राजा आपल्या देशाचं काहीतरी भविष्य घडवू शकतो, आपलं भाग्य उजळवू शकतो. त्यामुळे त्याच्या स्वागतासाठी ते गाणं त्या काळात लिहिणं अगदी योग्य होतं आणि तेच टागोरांनी लिहिलं. परंतु तरीही क्रांतिकारकांनी खूप विरोध केला. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रांमध्ये अगदी रकानेचे रकाने भरून आले की हे रॉंग आहे वगैरे वगैरे. पण टागोरांनी याच्यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही, चुप्पी साधली. आणि त्यानंतर अगदी मृत्यूच्या 1-2 वर्ष अगोदर त्यांनी एक पत्रक प्रसिद्धीला दिलं. त्यात ते म्हणतात की जर मी हा शब्द जो भाग्यविधाता किंवा अधिनायक हा शब्द इंग्रजासाठी वापरलाय असं कोणी म्हणत असेल तर तो माझा घोर अपमान आहे. मी तो शब्द इंग्रजासाठी वापरलेला नसून तो परमेश्वराला उद्देशून वापरलेला आहे. परंतु लोकांच्या विस्मृतीत त्यापर्यंत गेलं होतं, त्या पत्राकडे कोणी एवढं लक्ष दिलं नाही आणि क्रांतिकारकांचा तो आंदोलन किंवा स्वातंत्र्य संग्राम तसाच पुढे चालू राहिला. त्यानंतर 1947 साली आपला देश स्वतंत्र झाला. त्यानंतर भारताचं संविधान लिहिलं गेलं आणि 1950 रोजी जेव्हा संविधान लागू करायचं होतं 26 जानेवारी या दिवशी, तोपर्यंत देशाचं राष्ट्रगीत कोणतं असावं यावरही खल झाला. त्यामध्ये खूप लोकांची मागणी होती वंदे मातरम हे आपलं राष्ट्रगीत असावं. परंतु आपल्या मुस्लिम बांधवांना त्यांच्या धार्मिक भावनांचा विचार करता पंडित जवाहरलाल नेहरूंनी वंदे मातरम या गाण्याला राष्ट्रगान असा दर्जा दिला आणि राष्ट्रगीत नंतर सारे जहां से अच्छा हे सुद्धा गीत चांगलं आहे, ते सुद्धा पुढे आलं होतं. परंतु त्याचे लेखक कवी इक्बाल हे पाकिस्तानात गेल्यामुळं तेही गाणं घेता आलं नाही. कारण उद्या त्यांनी क्लेम केलं असतं की बघा इंडियाकडे स्वतःचं गाणं सुद्धा नाही आहे, ते माझं गाणं गात आहे. त्यामुळे ते सुद्धा गाणं रद्दबातल ठरलं. आणि मग हे जनगण मन ज्यामध्ये भारताच्या विविधतेतील एकतेचं असं सुंदर वर्णन आहे की आपल्याला संपूर्ण भारत त्या गाणं गाताना दिसतो. अगदी दक्षिणेपासून उत्तरेकडे आणि पश्चिमेपासून पूर्वेकडे सर्व राज्यांचा म्हणा किंवा भौगोलिक प्रदेशांचा, सार्वजनिक सामाजिक सांस्कृतिक एकतेचा अगदी छान वर्णन त्यात केलेलं आहे. परंतु परवा राजस्थानचे राज्यपाल यांनी एका आंदोलकांना उत्तर देताना म्हटलं की भाग्यविधाता या शब्दाऐवजी काही चांगल्या शब्दांचा आपण वापर करू, बाकी राष्ट्रगीत तसंच ठेवू. फक्त त्या शब्दावर त्यांनी आक्षेप बऱ्याच जणांनी घेतला. तुम्ही युट्यूबवर बघू शकता, खूप कल्लोळ माजलेला आहे. परंतु ते आपलं राष्ट्रगीत, त्याचा आपण सर्व भारतीय सन्मान देतो आणि ते आपलं मान आहे. अख्ख्या जगात सुद्धा त्या राष्ट्रगीताचा जर तुम्ही सर्वे केला तर ते 1 नंबरलाच आहे, त्यात काही डाऊट नाही. परंतु मग या भाग्यविधाता शब्दाला पर्यायी शब्द म्हणून भारत माता, भाग्यविधाता आणि भारत माता हे यमक जुळणारे शब्द असल्यामुळं आपण त्याचा वापर करता येतो का याच्यावर एक चाचपणी करून त्याला थोडक्यात लिहिलेलं आहे, ते मी तुम्हाला ऐकवतोच. परंतु तत्पूर्वी मी तुम्हाला ऐकू इच्छितो ते संपूर्ण राष्ट्रगीत जे रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलं आणि त्यानंतर सुभाषचंद्र बोसांनी त्याला हिंदीमध्ये भाषांतरित केलं. तर आझाद हिंद सेनेमध्ये एक महिला हे गाणं गात होती बंगाली भाषेत. ती महिला बंगाली होती आणि सुभाषचंद्र बोसांना खूप आवडलं. म्हणजे त्या गाण्यामध्ये जे भारतातल्या एकतेचं दर्शन आहे ते त्यांना खूप भावलं. तर त्यांनी ते गाणं मग हिंदीमध्ये केलं. तर हिंदीमधलं, मला बंगाली येत नाही, हिंदीमधलं तुम्हाला सांगतो. पहिलं कडवं मी गाणार नाही कारण त्यासाठी आपल्याला उभं राहावं लागेल, ते तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. कारण त्याचा मान ठेवणं हे सर्व भारतीयांचं कर्तव्य आहे. दुसऱ्या कडव्यापासून मी सांगतो. तर पहिल्या कडव्याची चाल जनगण मन अशी आहे, त्याच चालीवर गाणं सेमच आहे. पुढचं कडवं ते असं म्हणतात, अहरह तव आह्वान प्रचारित सुनितव उदार वाणी, हिंदू बौद्ध सिख जैन पारसिक मुसलमान ख्रिस्तानी,
पूरब पश्चिम आसे तव सिंहासन पासे प्रेम हार हय गाथा जनगण ऐक्य विधायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे हे पूर्ण पुढचं सेम कविता जय 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 हा नारा प्रत्येक कडव्याला त्यांनी दिला. यामध्ये ऐक्य विधायक ते म्हणतात कारण तो राजा आला त्यानं आपल्यातलं हिंदू मुस्लिम ऐक्य वाढीस लावलं. त्याचं पूर्व पश्चिमेपर्यंत साम्राज्य पसरलं होतं. त्याच्यासाठी आम्ही सर्वजण तुझा जय जयकार गातो असं त्याच वर्णन आहे. पुढच्या कडव्यात ते म्हणतात पतन अभ्युदय बंधुर पंथा युग युग धावित यात्री तुम चिर सारथी तव रथ चक्रे मुखरित पथ दिन रात्री दारुण विप्लव माझे तव शंख ध्वनी बाजे संकट दुःख त्राता जनगण पथ परिचायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे. बाकी सेम. आता यामध्ये भगवान श्रीकृष्णांचं वर्णन थोडंसं आपल्याला लक्षात येतंय. परंतु हे वर्णन ऐकून राजाला इतका आनंद झाला की माझी तुलना सांगण्यासाठी भगवंताचा दृष्टांत तुम्ही यात दिला. कीर्तनात सुद्धा आपण ऐकतो की एखाद्या गोष्टीला पटवून द्यायचं असेल तर दृष्टांत दिला जातो. तर तो राजा इतका खुश झाला की त्यानं त्याच्या लेवलवर रवींद्रनाथ टागोरांना नोबेल प्राइज नाईटहुडचा किताब सर ही उपाधी देऊन त्यांना गौरवलं. यामध्ये आपण ऐकू शकतो की श्रीकृष्णांच्या रथांच्या चाकांचा आवाज आमच्या रस्त्यात येतो. त्या आवाजाच्या दिशेने आम्ही वाटचाल करतो आणि आम्ही जेव्हा संकटात असतो क्रांतीच्या मध्यभागी असतो तेव्हा तुम्ही शंख वाजवता आणि आमचे दुःख घालवता वगैरे. त्यानंतर पुढच्या कडव्यात ते म्हणतात घोर तिमिर घन निबिड निशीथे पीडित मूर्छित देशे जागृत छिल तव अविचल मंगल नत नयने अनिमेषे दुःस्वप्ने आतंके रक्षा करिले अंके प्रेममयी तुम्ही माता जनगण दुःख त्रायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे. बाकी सेम. यामध्ये ते म्हणतायत की आमचा देश घोर अंधारात संकटात सापडलेला आहे, पीडित मूर्छित पडलेला आहे. तो तुमच्याकडे अनिमिष नेत्रांनी पाहतोय, मिणमिणत्या नेत्रांनी तुमच्याकडे पाहतोय आणि जनता अगदी दुःखाने त्रासून गेलेली आहे. रक्षा करेल अंके, तुम्ही आमची रक्षा करा आणि आम्हाला अंकित ठेवा. तुम्हीच प्रेममयी किंवा स्नेहमयी तुम्ही माता, तुम्ही अगदी स्नेहमयी माता आहात आणि तुम्हीच आमचे दुःख त्रायक आहात अशा अर्थाने ते म्हणतात चौथ्या कडव्यात. आणि शेवटच्या कडव्यात मात्र ते म्हणतात आता तुम्ही आलात आणि काय झालंय का. रात्र प्रभातील उदिल रवी छवी पूर्व उदयगिरी भाले गाहे विहंगम पुण्य समीरण नवजीवन रस ढाले तव करुणारुण रागे निद्रित भारत जागे तव चरणे नत माथा जय हे जय हे जय 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 हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे. बाकी सेम. कारण हे एकच गाणं आहे, त्यातले ध्रुवपद रिपीट केलं जातं. तर यामध्ये ते काय म्हणतात आता तुम्ही आलात आणि रात्र संपली, प्रभात झाली, पूर्वेच्या टेकड्यांवर सूर्य उदयमान झाले, पूर्व उदयगिरी भाले त्यांच्या भालावर सूर्य उदय झाला, पक्षी गाती किंवा मधुर स्वराने गातायत आणि एक वाऱ्याची झुळूक जीवनात अमृत रस ओतते. ढाले रस ढाले अमृत रस ढाले तव करुणारुण रागे म्हणजे तुमच्या करुण रागाने निद्रित भारत जागे, झोपलेला भारत जागा झालाय. म्हणजे तो राजा आल्यानंतर त्यांना असं वाटलंय की आता आमचे सगळे संकट दुःख संपणार. कारण इतिहासातलं वर्णन करत असताना भविष्यात काय होईल हे त्या लोकांना त्या क्षणी माहित नसतं. आता आपण हे बोलतोय, उद्या काय होणार आपल्याला माहित नाही. त्यामुळे होणारी गोष्ट त्या कालानुरूप
बरोबरच असतं. त्यामुळे त्यांनी हे म्हटलं यात वावगं काय नाहीये, कारण त्यांना त्या राजाकडून काहीतरी अपेक्षा होत्या, म्हणून त्यांनी हे गीत गायलं आणि नंतर ते भारतात राष्ट्रगीत म्हणून संविधानानं त्याला स्वीकारलं आणि आज आपण ते गातो. परंतु आता त्यातल्या भाग्यविधाता या शब्दावर फक्त आक्षेप आहे बऱ्याच जणांचा. तर त्या भाग्यविधाता शब्दाऐवजी भारत माता हा शब्द आपण त्यात बसवलाय. तर अगोदर मी तुम्हाला याचं मराठी व्हर्जन ऐकवतो, मराठीतून याचं भाषांतर कसं होऊ शकतं, आणि शेवटी मी तुम्हाला मग त्याचं पॅट्रियोटिक व्हर्जन सेम स्टांजामध्ये सांगतो. तर मराठीमध्ये करायचं झालं तर आता मी ह्याचं जनगण मन हे सुद्धा म्हणतो, पण ते ऑथेंटिक नाहीये किंवा ते त्याला सध्या मान देण्याची आवश्यकता पडणार नाही, कारण ते वेगळं आहे. त्यात जरी जनगण मनची धून असली तरी ते वेगळे, त्यामुळे आपण बसून ऐकू शकता. तर ते मराठीत असं होईल. जनगण मनचा तिरंगा जय हो भारत माता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उडवी जलातील रंग. तुझ्याच शुभ नावाने अनभक्ती भावाने सारे झुकवितो माथा. जनगण मंगलदायक आहे माझी भारत माता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. धन्यवाद. हे पहिलं कडवं झालं. आता आपण पूर्ण 5ही कडव्यांचा अनुवाद केलेला आहे. दुसऱ्या कडव्यासाठी चहू दिशा दुम दुमून गेल्या तुमच्या जय घोषाने. हिंदू बौद्ध सिख जैन पारसिक मुसलमान ख्रिस्तानी. पूर्वनी पश्चिम येते निज सिंहासन जेथे. प्रेमाची गुणगाथा जनगण ऐक्य विधायक आहे माझी भारत माता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. दुसरं कडवं. तिसऱ्या कडव्यात जे पतन अभ्युदय बंधुर बांधता होतं तिथं. चढ उतरणीच्या रस्त्यावरुनी प्रवास युगायुगांचा. तुम्ही सारथी रथ या जगताचा शुभध्वनी रथ चक्रांचा. घोर संकटे येता शंख तुम्ही वाजवता. दुःख तुम्ही घालवता. जनगण पथ परिचायक आहे माझी भारत माता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. चौथं कडवं होईल. घोर तिमिर जंगलात मूर्छित पडले राष्ट्र हे माझे. मिण त्या नेत्रांनी बघतो अविरत मंगल राजे. ही तुमचीच करुणा जागे करी अरुणा. तुमच्या चरणी माता. जनगण दुःखत्रायक आहे माझी भारत माता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. शेवटचं कडवं होईल. रात्र संपुनी प्रभात झाली पूर्वेला रवी आले. पक्षी गाती मधुर स्वराने जीवन रसमय झाले.
ही तुमचीच करुणा जागे करी अरुणा तुमच्या चरणी माथा जन जय हे जय जय हे भारत माझी भारत माता जय हे जय हे जय हे जय 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 हे. धन्यवाद. शेवटी बोलताना एकदा भाग्यविधाता आलाच. आपल्या तोंडात हे गीत 75 वर्षांपासून बसलंय. तर बघू आपण, हे मी PMOंना मेल केलाय की तुम्ही या ठिकाणी हा शब्द वापरू शकता. मराठी व्हर्जन अर्थात नाही केलं, कारण ते आत्ता थोड्या दिवसापूर्वीच मी लिहिलंय. ते पण आपण मेल करू, आपल्या परीने आपण पोचू. शेवटी आपल्याला ते किती किंमत देतात हा वेगळा भाग आहे, पण आपण अप्रोच करू शकतो तेवढं. तर आता शेवटी मी तुम्हाला हे फक्त, आता हे मराठीत आहे, फक्त आपल्याला मुख्य गाण्यामध्ये भाग्यविधाताच्या जागी भारत माता लिहायचं. ते एकदा गाऊन दाखवतो आणि मग आपण थांबूया, कारण हे मराठीत झालं होतं. तर हे खरं तर एखाद्या लेडी सिंगरनं गायलं पाहिजे. मी एका लेडी सिंगरला अप्रोच केलाय, तिनं बनवलंय, पण तिनं अगदीच गडबडीत बनवलंय. ते आज दुपारपर्यंत येईल. त्यानंतर आपण त्याला यूट्यूबवर स्प्रेड करू, बघू काय रिस्पॉन्स येतो लोकांचा. तर हे पॅट्रिऑटिक व्हर्जन म्हणजे अधिक देशभक्तीपर शब्द आहेत. भाग्यविधाताच्या ऐवजी भारत माता आपण म्हणालो तर लोकांना आपण भारत मातेसाठी गातोय हा फील येईल. कारण भाग्यविधाता कोण? भाग्यविधाता कोण म्हणे इंग्रज, कोण म्हणे परमेश्वर, कोण म्हणे जो तुमचा लीडर आहे तो, कोण म्हणे आपणच जगाचे भाग्यविधाते, आपणच जगाचे अधिनायक. खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत लोकांमध्ये, कन्फ्युजन्स आहेत. त्याऐवजी भारत माता म्हटलं तर हे सगळेच प्रश्न दूर होतील, असा एक माझा विचार आहे. तर ते आपण असं म्हणू शकतो हिंदीमध्ये. जनगण मन का तिरंगा जय हो भारत माता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक. जय हे मेरी भारत माता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. धन्यवाद. भारत माता की